काय म्हणणं तुमचं? मला काय नाही म्हणे, जाऊन जागा पकड भाड्या. बाय बाय. नाही आम्ही नाही येते. काय बोलतेस स्वादे? कुठे चालली? ड्युटीला चाललीस? नको मला जाऊ दे, मला ट्रेन आहे. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका अनिकेत सूर्यवंशी म्हणजे पिल्ल्या. तुम्ही मला बघितलं असेल आर्यन्स ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला मी बोललेलो आर्यन्स ब्लॉगमध्ये की आपण पण ब्लॉग चालू करणार आहे. तर आपण आज आपला पहिला ब्लॉग आहे आणि आपण चाललो आहे फॅमिलीसोबत बाहेर. ते म्हणजे कोल्हापूरला चाललो आहे, तिथं आपलं गाव आहे. तर भावांनो, आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो आहे. आता पनवेल स्टेशनला उतरून आम्ही चालत आमची डायरेक्टर आम्हाला चालत नेते बस स्टँडला पनवेल. मग तिथून आम्ही बस पकडणार आहे. ते बघा आमची डायरेक्टर कशी पुढं एकटी चालली. बस स्टँड आलं आहे, 10 मिनिटाच्या वॉकिंगवर होतो बस स्टँडवर. वाट लागली भावांनो. इवन इंट्रो घ्यायला पण मला भेटणार नाही, कारण माझ्या दोन्ही हातात बॅग देऊन ठेवले त्या महाराणीने. एक ह्या खांद्यावर एक त्या खांद्यावर. भावांनो, बस निघायला टाईम आहे म्हणून मी जरा नाश्ता करतोय सकाळी. ही डायरेक्ट पनवेल टू महाड आहे. माणगाव इंदापूरला थांबणार तरी पण. आता आपण प्रवासाची मजा घेऊ. आता कुठं थांबलोय आपण? हा, किती आहेत ते? किती आहेत? किती आहेत? किती? 1 2 3 4 5. मी पोचलोय कोल्हापूरला. तर आता इथं आम्ही गावाला जायची बसची वाट बघतोय. तर बस आता 1 वाजताची आहे आणि हा आपला आरव आहे, ज्याला 1 2 3 येत नाही. भावांनो, आपली गाडी आलेली आहे, ढवळे गाडी. हे बघा कसा पळतोय का नाही. काय म्हणणं तुमचं? मला काय नाही म्हणे, जाऊन जागा पकड भाड्या. भावांनो, आता निघलो आम्ही बस स्टँडवरनं फायनली. 2 तास बसून 1.5 तास बसून आता फायनली आमची गाडी निघलेली आहे आणि आम्ही आता हवेत उडणार आहे मागं बसून. आम्ही एकदम सगळ्यात लास्टची सीट पकडली आहे. आता जंप होणार आहे, सो सीट बेल्ट लावून बसा. ठीक आहे, चालेल मॅडम. अजून काय? एअर हॉस्टेसची सर्व्हिस देता तर तुम्ही जेवण नाही देता, हे चुकीचं करताय. ते आता डायरेक्ट घरी वरण भात खायचं. आपले डॉन बसलेले आहेत. वाव बोल, वाव वाव. भावांनो, चला पैसे संपलेले आहेत. फायनली आम्ही पोचलो. फायनली आम्ही पोचलेलो खोपटला. बघू शकता
कार्तिक हाय कर. हाय टाटा. बसचे पैसे संपलेले आहेत. बस चाललेली आहे. चला आता घरी चला सगळ्यांनी. चला घरी. कसा होता बदबदा? बदबदा असतो. आपल्याला पिकअप करायला डॉन येत आहेत बघा. कोकणातले डॉन. लक्ष्य डॉन इज ऑन द वे. हे बघा हे डॉन लोक चाललेत पुढं पुढं आणि ही आपली पब्लिक. दिसते का ही? नाही दिसत नाही. हे आव्हा चलो टाटा. नाही ह्यांना ओळखू पण नका. कामाचे नाही. शिलाताई पडली पाहिजे. आपण लगेच माग वाटच बघतोय. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. अजिबात चांगला नाही. ब्लॉग बनवतो काय तो लई पिडतो मला. दिस इज आवर राईस शेती. इट मीन्स भाताची शेती. आमच्या दारामध्ये उगवीन. तर हे आहे आमचं खोपड्यातलं घर. अच्छा, आमची मावशी राहते इथे. ठीक है, किती सुंदर आणि किती ठीक आहे. हिरवगार आहे सगळं. ठीक है, समझ गया, समझ गया, ठीक है. ए सरक सरक सरक. कॅमेरा बरोबर धार लागलेली आहे. हा शॉट घे रे पिल्लू. चल तू कॅमेरा मध्ये. चला आपलं वेलकम झालेलं आहे. आता असं आतमध्ये जाऊ. तर भावांनो हे आपलं खोपट मधलं घर. इथनं जाऊ आपण आतमध्ये. हे आपलं एंट्रन्स. हे डायनिंग टेबल आहे. इथनं मस्तपैकी व्ह्यू घेत जेवायचं बाई. भावांनो हा एक वेगळा ब्लॉगर आहे. हा एकटाच एक्सप्लोर करतो. कधी पण नुसतं वाव वाव करतो. पुढचं काही येत नाही आला. हा ही काय टीव्ही. तर भावांनो आम्ही फायनली इथं खोपटमध्ये गावाला पोचलेलो आहे. आणि तुम्हाला आम्ही घराची पण व्हिडिओ दाखवलीच असेल. घर पण एकदम छान बनवलेलं आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे फर्निचर आहे ते सगळं त्या काकांनी स्वतःच्या हाताने बनवलं आहे. इवन बेड, ते कपाट, आरसा वगैरे. आणि मौसम तर एक नंबर आहे बघा तुम्ही. आणि इथे एक खाली नदी आहे. थोड्या वेळानंतर आम्ही तिकडे जाणार आहे. आता सध्या आम्ही जेवतोय. जेवून मग आम्ही नंतर खाली जाणार. तुम्हाला नंतर भेटतो. नदीला जाताना तुम्हाला दाखवतो. नदीला पोचतो आम्ही मस्तपैकी. भावांनो जेवणाचा कार्यक्रम चालला आहे आणि आम्ही इथनं बसून जेवणार आहे. व्ह्यू घेत. ते पण व्ह्यू घेत जेवणार आहे. आता इथं मस्तपैकी सुकट चपाती, डाळ भात. आणि हे बघा कुठं बसली. तर हाय भावांनो आमचं जेवण वगैरे झालं आहे. आम्ही आता कुठंतरी फिरायला चाललो आहे वरती. तुम्ही हे झाड बघू शकता. केवढं मोठं आहे झाड. पूर्ण उभंच्या उभं. आणि ही बघा पब्लिक चालले फिरायला. वरच्या साईडला चाललो आम्ही आता फिरायला. माहिती नाही कुठं चाललो आहे पण चाललो आहे फिरायला. कशी माकडं पळतात बघा. आणि ह्यांची मम्मी मागं वरडते फक्त. आता हे बघा हे बघा ही बघा. ती तर ती माकडं वरनं. आता हे बघा कशी पळत आहेत. आणि त्यांची मम्मी मोबाईलमध्ये बघते आणि फक्त रील्स काढते. पण त्यांच्यावर काय लक्ष देत नाही बघा कशी हाय करते वरनं. भावांनो बघू शकता डोंगर
मस्त दुकानी सजलेला आहे. इकडं तर दुःख आहेत. आता आम्ही अजून खाली चाललोय नदीकडे आणि आपली अर्धी पब्लिक मागणं येते आरामात चालत. हे चिल्ली पिल्लींच्या अंगण मस्ती जास्त आहे. सो हे पुढं पळत असतात. हा गाण्या जास्त करून मस्ती करतो आणि हा त्याचा बारका भाऊ. हे बघा रील्स बनवतायत. रील्स भावांनो, इकडं चाललंय ऊन, इकडं आहे धुकं आणि इकडं पाऊस. आता आपल्या इकडं तिन्ही आहे. सो पाऊस येणार आहे म्हणून आपण चाललोय शेडमध्ये. खाली जाणं कॅन्सल केलेलं आहे. एन्जॉय करा फक्त मस्त पिऊ. या घराच्या खाली थांबतो आम्ही. इकडं बघा, इकडं. ए भाई जास्त जोरात आला. पळा भेंड. चला. नो पाऊस येतोय. आम्ही चाललो घरी. हे गणेश चल. हे कार्तिक चल धाव. चला धावा. 1 2 3. एन्जॉय चाललाय. एन्जॉय. मैं चली देखो प्यार की गली, मुझे रोके ना कोई. मैं चली. वाव बोल. वाव तुझ्या नानाची टांग. वाव बोल की. तर भावांच्या बहिणींना पाऊस येत होता बाहेर. आम्ही भिजलो. आता कपडे वगैरे चेंज केले. चहा वगैरे पिऊन झालाय. तर आमच्या काकी लोकांची डिमांड आहे की ते चहा पित आहेत, त्यांना ब्लॉगमध्ये दाखव. तर ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा किचन आहे. हे किचन सुबह 9:30 बजे. म्हणजे हे होत ना गावची चहा टाकू काय चुलीवरचा चहा नाही, चुलीवरचं मटण पाहिजे. पाऊस 1 नंबर. तर हाय मित्रांनो, आपला पहिला दिवस संपलेला आहे. आपण फुल एन्जॉय केलाय. नदी वगैरे, डोंगर, धुकं. तर मग नंतर आम्ही घरी आलो, जेवलो. आता झोपतोय आम्ही सगळेजण तिकडं रूममध्ये झोपलेत. मी एका वेगळ्या खोलीत येऊन व्हिडिओ बनवतोय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि कुठपर्यंत व्हिडिओ पोचला आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा मला. आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते पण सांगा, ब्लॉग कसा झाला आहे ते पण सांगा. आणि जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला माफ करा. असेच तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला भेटतील. थँक्स फॉर वॉचिंग.